मलबार मुंबई इथं मलबार इथे राहणारे डॉक्टर राठोड आणि आईसाहेब अवंती अपार्टमेंट इथं आपण बाबांच्या ऑपरेशनाच्या निमित्ताने इथं सगळेजण एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाला मुंबई येथील भक्त तर आहेतच, पण गुजरातमधून नवसारी इथून नंतर रायपूर, दिल्ली, मद्रास, चेन्नई, नागपूर, नंतर टाकरखेड, काटेल, कोलत, नंतर दानापूर, म्हणजे सगळ्या भारतातून निरनिराळ्या ठिकाणून पुणे, खुलताबाद, औरंगाबाद, अकोली, सगळीकडनं सातपुडा, सर्व तऱ्हेचे लोक, सगळ्या श्रीमंत, गोर, गरीब, सगळ्या तऱ्हेचे भक्त इथं बाबांच्या दर्शनासाठी इथं जमलेले आहेत. या भक्त मंडळीमध्ये कोपरगावचे तात्या, नवसारीचे भाईजी, नंतर सातपुड्यामधून मंगल बाबा, जगराम बाबा, नंतर दानापूरचे प्रल्हाद भाऊ, पुंडलिक भाऊ, आणखी खुलताबादून सुभाष भाऊ, रायपूरचे नय्यर साहेब, पुण्याचे सेना महाराज आपल्या ताई, नंतर रायपूरचे पुष्कळ लोक आलेले आहेत, मुंबईचे पुष्कळ आहेतच, दिल्लीहून लोक आलेले आहेत. आपण हे सर्व बाबांच्या तब्येती पाहायसाठी, बाबांच्या बद्दल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणा आपण इथं जमा झालेलो आहोत. बाबांच्या तब्येतीला लवकरात लवकर आराम पडो एवढी विनंती करून देवाच्या चरणी पहिल्यांदा जेव्हा हे ऑपरेशन ठरलं 31 तारखेला जानेवारीला, ते कोणाच्या हाताने करायचा हा प्रश्न होता. पहिल्यांदा त्याच्या अगोदर मागच्या महिन्यात राठोड साहेब पुण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस इथं आले आणि त्यांनी बाबांना खूप हात जोडून विनंती केली की बाबा तुम्ही एन्जिओग्राफी करा, म्हणजे तुमच्या नेहमी तुमच्या छातीत का दुखतं हे समजायला काही मार्ग नाही, तर एन्जिओग्राफी केली तर आपल्याला समजू शकेल. तर बाबा मागच्या वर्षापासून तसे मागा लागलेले आहेत राठोड साहेब, पण बाबा काही तयार होत नव्हते. यावर्षी बाबांनी कबूल केलं. आणखी जे हॉस्पिटलला डॉक्टर अनिल कुमार आहे त्यांनी बाबांची तपासणी केली आहे आणि एन्जिओग्राफी रिपोर्टमध्ये बाबांचं हार्टचं ऑपरेशन करणं अत्यंत जरुरी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग आता ऑपरेशन करणार की नाही हे बाबांना विचारायचं कोणी. मग मोठ्या मुश्किलीने राठोड साहेबांनी बाबांना सांगितलं की बाबा असा हा रिपोर्ट आलेला आहे आणि तुमचं ऑपरेशन करणं अतिशय जरुरीचं आहे. आणि हृदयाच्या ज्या 3 वाया असतात त्याच्यापैकी 3 खराब झालेल्या होत्या, आणखीन खालचं हार्ट होतं ते हलतच नव्हतं अर्धहार्ट. आणि अशा परिस्थितीत माणूस जिवंत राहू शकत नाही म्हणतात, पण बाबांची ताकद आहे, बाबा परमेश्वर असल्यामुळे तर ते बाबा आपल्यामध्ये, म्हणजे बाबांनी ते सहन करून दाखवलं. त्याच्यानंतर बाबांना विचारलं राठोड साहेबांनी की ऑपरेशन करायचं ना, तर बाबा एका ह्याच्यावरच तयार झाले एकदम की ठीक आहे म्हणे ऑपरेशन करायचं. बाबा म्हणे ते कोणाच्या हातून करायचं ते पाहू म्हणे. तर विचारता चांगला हुशार मुंबईत एक डॉक्टर भट्टाचार्य म्हणून आहे, त्यांच्या हातून ऑपरेशन करायचं. मग त्यांची तारीख मिळत नव्हती. ही मोठ्या मुश्किलीने, म्हणजे बाबांनी सांगितलं की साईबाबा काम करते आपलं, 3-3 महिने त्यांच्या तारखा मिळत नाही. पण बाबांच्या आशीर्वादाने अगदी लवकर एका आठवड्यातच तारीख मिळाली आणि त्यांनी पहिल्याच भेटीतच त्यांची अपॉइंटमेंटची फी असते 750 रुपये, ती सुद्धा घेतली नाही. त्यांनी बाबांना समजावून सांगितलं की ऑपरेशन करणं का जरुरी आहे काय वगैरे. आणि नंतर मग ब्रिज कॅन्डीची तारीख घ्यायला सांगितली. त्याच्याप्रमाणे तारीख घेतली आणि बाबांचं ऑपरेशन स्वतः भट्टाचार्य साहेबांनी केलं. तर नेहमीची त्यांची पद्धत अशी आहे की ते फक्त जे मुख्य काम असतं हृदयाची ती जोडायची नस जोडायची एवढंच काम ते करत असतात. पण बाबांच्या वेळी त्यांनी पूर्ण पहिल्यापासून, म्हणजे ऑपरेशनच्या सुरुवातीपासून, ओपन करण्यापासून पुन्हा बंद करण्यापर्यंत, टाके घालण्यापर्यंत स्वतः काम त्यांनी परत केलं. ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर राठोड साहेब ते होते, सागरचे डॉक्टर जैन हे सुद्धा ऑपरेशन थिएटरमध्ये होते आणि त्यांनी दोघांनी स्वतः बाबांचं ऑपरेशन पाहिलं. मुख्य ऑपरेशनचं काम झाल्यानंतर त्यांनी भट्टाचार्य साहेबांनी बाबांची चौकशी करायला सुरुवात केली ऑपरेशन चालू असताना. आणि त्यांनी बाबांच्याबद्दल पुष्कळ माहिती विचारली. मग राठोड साहेबांनी सगळी बाबांची काय काय अनुभव आहेत ते सांगितले. इतके अनुभव ऐकल्यानंतर ते खूप आश्चर्यचकित झाले आणि त्यांना
वाटलं की एवढी मोठी व्यक्ती असून इतकी साधी कशी, असं त्यांनी प्रश्न केला राठोड साहेबांनी. तर तेव्हा राठोड साहेब म्हणाले, सागर मोठा असतो पण शांत असतो, तसेच आमचे बाबा आहेत. सागराचा जसा अंत लागत नाही तसेच बाबा एवढे मोठे आहेत म्हणूनच इतके लीन आहेत आणि इतके नम्र आहेत. म्हणजे भट्टाचार्य साहेब म्हणून सुद्धा खूप खुश झाले बाबांच्यावर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते स्वतः भक्त नसताना किंवा त्यांनी याच्यापूर्वी बाबांचा कोणताही अनुभव न घेताना सुद्धा त्यांची 80,000 रुपयाची फी आहे ती माफ केली त्यांनी. ऑपरेशनसाठी एक पैसाही त्यांनी घेतलेला नाही. आणि स्वतः ब्रिज कॅन्टीनमध्येही पुष्कळचे भक्त तिथं काम करणारे लोक सुद्धा बाबांचे भक्त झाले. दर्शनाची वेळ झाली की सगळे भक्त लोक तर लाईन लागायच्याच लाईनी. इतकी लाईन असायची की वेळ पुरत नव्हता, एक एक सेकंदात प्रत्येकाला मिळायचा. पण तो वेळ सुद्धा कमी पडायला लागला. काही भक्त लोक तर यायचे, पण ही गर्दी कशाची आहे म्हणून उत्सुकतेने त्या हॉस्पिटलला येणारे लोक ते सुद्धा तिथे यायचे. आणि कसली गर्दी आहे सांगितल्यावर बाबा आहेत म्हटल्यावर ते लोक सुद्धा लाईनीत लागायला लागले. आणि शेवटी त्या हॉस्पिटलची शिस्त सुद्धा म्हणजे भंग व्हायला लागली. तरी त्या लोकांनी पुष्कळ त्रास सहन केला आणि बाबांच्यावर व्यवस्थित उपचार करून काल 14 तारखेला, कालची 14/2/92 रोजी बाबांना ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. निरोप देताना सुद्धा निरोप देताना सुद्धा बाबांना तिथून हॉस्पिटलमधून रवाना करताना सुद्धा इतके लोक जमले होते. पूर्ण ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलचं पटांगण भरून गेलं होतं. तसंच मध्यंतरी बाबांच्या भेटीला सगळे मिनिस्टर लोक येऊन गेले, मोठमोठे लोक येऊन गेले, कधी न येणारे लोक येऊन गेले. त्यापैकी सुबोध सावजी, नंतर छगन भुजबळ साहेब, वामनराव महाडे, नंतर डॉक्टर गोडे, अरुण गुजराती, नंतर सुधाकरराव नाईक त्यांच्या घरचे, नंतर सुधाकरराव बनगणे, हे सगळे मोठमोठ्या व्यक्ती, आणखी पुष्कळ अनेक आहेत लोक असे. उजवणे नागपूरचे पटवारी संघाचे अध्यक्ष उजवणे साहेब ते सुद्धा नागपूरहून मुद्दाम आले होते. मोहनलाल हरगोविंदास व्हिडिओवाले म्हणून जबलपूरचे प्रसिद्ध आहेत, तेही बाबाच्या दर्शनाला जबलपूरहून आले होते. ज्योत्स्नाबाई पटेल असे तऱ्हेचे वेगवेगळ्या जातीचे पार्ल्याला राहणारे नितीनभाई दलाल, ज्यांनी निरंजनभाई 1973 साली बाबांना जेव्हा पहिल्यांदा पॅरालिसिस आढळला तर डोळ्याच्या, त्यावेळी सगळं त्यांनी बाबांची व्यवस्था जशी आता राठोड साहेब करत आहेत तशीच त्यावेळी त्या निरंजनभाई नितीनभाईंनी केलेली होती. आणि बाबांचं सगळा इलाज त्यांनी पूर्ण केला. आणि बाबांच्या तब्येतीबद्दल त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली आणि महिनाभर जवळजवळ त्यांनी सगळ्या लोकांची सोय केली. गोदावरी माताजी, त्यांचं मंडळ सगळं. इथं मुंबईला राहणारे गावळणकर, शिंदे साहेब, नंतर प्रेस रिपोर्टर शिंदे तेही आले होते. त्यातली म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की बाबाजी ब्रिज कॅन्टीला इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये म्हणजे अतिदक्षता विभागामध्ये होते. आणि तिथं असताना कोणालाही काहीच घेऊन जाता येत नाही, फक्त जायचं दर्शन करून यायचं, काही भेट द्यायची नाही पेशंटला. आता तिथं कडक नियम. तर ते कोणत्या तरी पेपरचे प्रेस रिपोर्टर होते शिंदे म्हणून, ते बाबांच्या दर्शनाला गेले. दर्शन घेऊन ते वापस आले तर येता ते काहीतरी खात आले. तर आपले डॉक्टर जयन त्यांनी विचारलं, तुम्ही काय खाता म्हणे. तर म्हणे पेढा खातो म्हणे. कोणी दिला म्हणे. बाबांनी दिला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की तिथं सुद्धा नेऊ देत नाही तर तिथं पेढा कुठून येणार आहे. म्हणजे बाबांनी मला उशामधून काढून पेढा दिला म्हणे. तर असे पुष्कळ गोष्टी तिथं झालेल्या आहेत. काही लोकांना कशा अनुभवल्या. आत्ता त्या पुण्याहून ओहळताही आल्या, त्या सांगत होत्या की बाबांनी त्यांना ऑपरेशन ज्यावेळी ज्या परिस्थितीत बाबा होते त्या परिस्थितीत बाबांनी दर्शन दिलं. आता त्यांनी तर काही पाहायला गेलेलं, त्या पाहायला आज पहिल्यांदाच आले. ऑपरेशनच्या वेळी किंवा ऑपरेशन नंतर त्या आल्या नव्हत्या, पण त्यांनी जे वर्णन केलं ते बरोबर अगदी जे घडलं तेच केलेलं आहे. बाबांचं असं केस बांधलेले होते, सर्व शरीरावर नळ्या लावलेल्या होत्या, नाकातनं नळ्या, सगळीकडनं शरीर पूर्ण नळ्यांनी लागलेलं होतं. तर ते रूप सुद्धा बाबांनी त्यांना दाखवलेलं म्हणतात आणि त्याच्यामुळे त्या बाबांच्या भेटीसाठी आले.
असेल बाबांच्या दर्शनासाठी देहू, आळंदी, सोलापूर, पंढरपूर सगळं महाराष्ट्रातनं तर आले पण भारतातून जिथं जिथं भक्त आहेत तिथून बाबांच्या दर्शनासाठी आले. पंढरपूरचे गहिनीनाथ शाहीर जे बाबासाहेब देशमुखांचे लहान भाऊ आहेत ते सुद्धा आले. कानडी मुलखातून सुदामबाबांचे माणसं आले. इंदूरहून भक्तराज महाराजांचे लोक आले. बाबांवर ज्यांचं प्रेम आहे, जे भक्त आहेत ते सगळीकडनं. मुंबईचे प्रसिद्ध संत श्री शितोळे बाबा हे सुद्धा या कार्यक्रमाला आले. इंदूरचे भक्तराज महाराज, चितोळे, रायपूरचे चितोळे बाबा हे सर्व बाबांच्या दर्शनासाठी आले. ते सगळ्यांनी आपल्या बाबांच्या चरणी व्यक्त केल्या आणि आपली परमेश्वराजवळ हीच विनंती आहे की बाबांना लवकर बरं करा. आणि शिवरात्रीच्या सगळ्या भक्तांनी बाबांना पहिल्यासारखं जोमात दिसू द्या एवढीच बाबांच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी विनंती करू. ती माझे 2 शब्द. गुलाब बाबा की जय. गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला 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 गोपाला देवकी नंदन गोपाला. बाबांच्या भेटीला आज हिंगणीहून अकोट तालुक्यात हिंगणीहून एक छोटंसं गाव आहे. त्या गावाला 20 सप्टेंबरला बाबांचा मोठा कार्यक्रम होत असते. आणखी हा कार्यक्रम बाबांचे जेवढे भक्त आहेत तेवढे बहुतेक सगळे त्या कार्यक्रमाला हजर राहतात. गाव अगदी लहान आहे पण खूपच जोरदार कार्यक्रम करतात. तिथं दातकर म्हणजे डॉक्टर साहेब आहेत दातकर म्हणून, रामराव दातकर. तुमच्या कार्यक्रमात आमच्या इथे दरवर्षी 20 सप्टेंबरला बाबांचा एक चांगला कार्यक्रम होत असतो. त्या कार्यक्रमाला बाबांची सर्व भक्त मंडळी असते, प्रत्येक ठिकाणावर येत असते. त्यावेळेस यात्रेला बाबांचा 2 दिवसांचा मुक्काम असतो. त्या मुक्कामात बाबा पूर्ण गावावर फिरत राहतात, प्रत्येकाच्या घरी जातात आणि प्रत्येकाकडे जेवण वगैरे देतात. आमच्या गावात यात्रेच्या दिवशी कोणत्याही भाविक भक्तांना प्रत्येकाच्या घरी जेवण मिळतं. यात्रेला 30 ते 35 दिंड्या येत असतात आणि भरपूर लोकांना जेवण दिलं जाते. यात्रेला भरपूर फटाके वगैरे फोडले जातात बाबांच्या स्वागतात. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा यात्रेसाठी 40 ते 50 दिंड्या